कसा आहे पायनॅपल केक करायला घेऊया चला मग. नंतर एक मोठं पातेल घ्यायचं स्टँड आणि वरून ताट झाकायला गरम करायला ठेवायचं बारीक गॅसवर. तर प्रीमिक्स तयार करायचं, पांढरं प्रीमिक्स घ्यायचं आणि नंतर पायनॅपल सिरप त्यात टाकायचे 2 थेंब नाहीतर 4 थेंब आणि तेल टाकून पाणी टाकून फेटून घ्यायचं व्हिडिओमध्ये दाखवले तसं. आणि नंतर लगे मग त्याला तेल लावून घ्यायचं पातेला ज्यात प्रीमिक्स वतणार आहे. अर्धा ते पाऊण तासात शिजते. असं क्रीम फेटून घ्यायची पातळ घेऊन आणि नंतर व्हिडिओमध्ये दाखवले तशा प्रकारे करून घ्या काय. आणि गार झाली की अशी लादी काढून घ्यायची, बघा कशी शिजली. आणि नंतर बटर पेपर काढून दोऱ्याच्या साह्याने कापायची बरं का. आणि नंतर बघा कशी जाळी सुटली. आणि पायपिंग बॅगमध्ये क्रीम फेटलेली ती घ्यायची, छापडीला लावून घ्यायची का तर सरकू नये म्हणून. आणि नंतर साखरेचं पाणी लावायचं त्या लादीला, म्हणजे सॉफ्ट मऊ लुसलुशीत केक राहतो, कडक होत नाही. आणि नंतर पायनॅपल सिरप घ्यायचं आणि केक क्रीम लावलेली आहे का ती प्लेन करून नंतर त्याच्यावर सिरप टाकायचं चमच्याने आणि सगळीकडे पसरून घ्यायचं. आणि दोन्ही पण लाद्या तशाच करून घ्यायच्या, साखरेचं पाणी क्रीम लावून परत. आणि नंतर झाल्यानंतर फिनिशिंग करायला कडनं पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरायची आणि सगळीकडे लावून घ्यायची. आणि आपलं कार्ड असतं ना ATM कार्ड बंद पडलेलं किंवा काय ते त्यानं फिनिशिंग करून घ्यायची, पूर्ण सगळीकडे क्रीम लावून घ्यायची आणि नंतर फिनिशिंग करून घ्यायची. फिनिशिंग झाल्यानंतर थोडंसं पायनॅपल सिरप मिक्सरला बारीक करून घ्यायचं बरं का. आणि नंतर तिथे केकची फिनिशिंग केल्यावर त्याच्यावर सोडून घ्यायचं आणि थोडंसं ठेवायचं का तर कडने आपण डेकोरेशन करायसाठी असं टिपके व्हिडिओमध्ये दाखवले तसं. आणि नंतर नोझल घ्यायचं डिझाईनचं फुलाचं कुठलं पाहिजे ते